नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट विषयावर गप्पा मारणार आहोत, कम्प्युटर विजन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला संगणक किंवा मोबाईल पाहतो कसा. म्हणजे विचार करा, सेल्फ ड्रायव्हिंग कार रस्त्यावरची रहदारी कशी ओळखते, किंवा सुपरमार्केटमधला स्मार्ट चेकआउट तुमच्या बास्केटमधल्या वस्तू आपोआप कसं ओळखतं. या सगळ्यामागे कम्प्युटर विजनची किमया आहे. आणि ही काही जादू नाहीये, तर यामागे खूप मनोरंजक विज्ञान आणि गणित आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे हेच समजून घेणार आहोत. की कम्प्युटरला आपल्यासारखे डोळे नसतानाही तो प्रतिमा आणि व्हिडिओ कसे समजून घेतो. अगदी बरोबर. चला तर मग या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाऊया. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नापासून करूया. कम्प्युटरसाठी एखादं चित्र म्हणजे नेमकं काय असतं. आपल्यासाठी ते एक सुंदर दृश्य असतं, पण कम्प्युटरसाठी चित्र म्हणजे फक्त आकडे. फक्त आकडे. हो, फक्त आकड्यांची एक मोठी जाळी. आपण त्याला पिक्सेल म्हणतो. प्रत्येक पिक्सेलला एक व्हॅल्यू असते. उदाहरणार्थ, कृष्णधवल फोटो घेतला म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, तर त्यात 0 म्हणजे पूर्ण काळा रंग. अच्छा. आणि 255 म्हणजे पूर्ण पांढरा रंग. आणि यामधले आकडे म्हणजे 100, 150 हे ग्रे रंगाच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. म्हणजे एखाद्या मोठ्या पटावर मांडलेल्या आकड्यांचा खेळ. मग रंगीत फोटोंचं काय? तर रंगीत फोटोंसाठी अशा 3 ग्रिड्स असतात. एक नाही, 3. 3? हो. एक लाल रंगासाठी, ज्याला आपण रेड म्हणतो, एक हिरव्यासाठी म्हणजे ग्रीन, आणि एक निळ्यासाठी म्हणजे ब्लू. RGB चॅनल्स. अगदी बरोबर. यालाच RGB चॅनल्स म्हणतात. आणि या तिन्ही चॅनल्समधील आकड्यांच्या मिश्रणातून आपल्याला दिसणारा प्रत्येक रंग तयार होतो. छान. म्हणजे आता कॉम्प्युटरकडे आकड्यांच्या स्वरूपात चित्र आलंय, पण या आकड्यांवरून तो अर्थ कसा लावतो. इथे मॉड्यूलमध्ये फिल्टर्सचा उल्लेख आहे. हे आपल्या इंस्टाग्राम फिल्टर्स सारखे आहेत का? कल्पना अगदी तशीच आहे. कॉम्प्युटर विजनमध्ये फिल्टर म्हणजे आकड्यांची एक छोटी ग्रिड असते, ज्याला कर्नल म्हणतात. कर्नल? हो. आणि ही छोटी ग्रिड संपूर्ण चित्रावरून फिरवली जाते. या प्रक्रियेला कॉन्व्होल्यूशन म्हणतात. हे कर्नल काय करतं, तर चित्रातील प्रत्येक भागातील पिक्सेल व्हॅल्यू बदलतं, ज्यामुळे चित्रावर एक विशिष्ट परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ लॅपलेस नावाचा एक फिल्टर आहे. तो चित्रातील वस्तूंच्या कडा म्हणजे एजेस ठळक करतो. त्यामुळे वस्तू ओळखणं सोपं होतं. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्युटर आकड्यांच्या मदतीने चित्र पाहतो आणि फिल्टर्स वापरून त्यात बदल करू शकतो. पण चित्रात काय आहे हे तो कसं ओळखतो? मॉड्यूलमध्ये याची काही उदाहरणं दिली आहेत. पहिलं आहे इमेज क्लासिफिकेशन. हो, ही सगळ्यात जुनी आणि मूलभूत पद्धत आहे. यात एका मॉडेलला हजारो लेबल्स लावलेली चित्र दाखवून ट्रेन केलं जातं. अच्छा. जसं मॉड्यूलमधलं किराणा दुकानाचं उदाहरण आहे. मॉडेलला सफरचंदाचा फोटो दाखवला की ते सफरचंद म्हणेल, केळ्याचं दाखवलं की केळं म्हणेल. पण समजा एकाच फोटोत सफरचंद आणि केळं दोन्ही असतील तर? मग काय? बरोबर. त्यासाठीच पुढची पायरी आहे ऑब्जेक्ट डिटेक्शन. ऑब्जेक्ट डिटेक्शन? हो. हे मॉडेल जास्त हुशार आहे. ते फक्त एक लेबल देत नाही, तर चित्रातल्या वेगवेगळ्या वस्तू ओळखून त्या प्रत्येक वस्तूभोवती एक चौकोन आखतं. म्हणजे एक बॉक्स? हो, बाउंडिंग बॉक्स. आणि ते सांगतं की कोणती वस्तू कुठे आहे. म्हणजे फक्त वस्तू ओळखायची नाही, तर तिची जागाही दाखवायची. पण समजा मला फक्त चौकोन नाही, तर सफरचंदाचा अगदी अचूक आकार हवा असेल तर? त्यासाठी अजून एक प्रगत पद्धत आहे, जिला सिमॅन्टिक सेगमेंटेशन म्हणतात. सिमॅन्टिक सेगमेंटेशन? हो. यामध्ये मॉडेल बाउंडिंग बॉक्स न काढता चित्रातील प्रत्येक पिक्सेलला ओळखतं. ते सांगतं की हा पिक्सेल सफरचंदाचा आहे, हा केळ्याचा आहे आणि हा मागच्या बॅकग्राऊंडचा आहे. अरे वा. यामुळे वस्तूचं अतिशय अचूक स्थान कळतं. आणि याही पुढे जाऊन कॉन्टेक्स्च्युअल इमेज ॲनालिसिस आहे. हे तर एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटतंय मला. हो. यासाठी अत्याधुनिक मल्टी मॉडेल मॉडेल्स वापरली जातात. ही मॉडेल्स फक्त वस्तू ओळखत नाहीत, तर त्यांमधील संबंधही समजून घेतात आणि त्या चित्राचं वर्णन करणारं एक पूर्ण वाक्य तयार करू शकतात. जसं की एक व्यक्ती सफरचंद खात आहे. म्हणजे इथे विजन आणि भाषा एकत्र येतात. अगदी. मग ही सगळी कामं करणारी मॉडेल्स तयार कशी होतात? इथे कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क म्हणजे CNN नावाचा एक मोठा शब्द येतोय. हो. मी सोपं करून सांगते. आपण फिल्टर्स बद्दल बोललो, आठवतंय? हो, जे कडा वगैरे ओळखतात. बरोबर. तर CNN हे अशा अनेक फिल्टर्सचे थर वापरतं. ट्रेनिंग दरम्यान हे मॉडेल आपोआप शिकतं की फळं ओळखण्यासाठी कोणते फीचर्स महत्वाचे आहेत. म्हणजे काही फिल्टर्स केळ्याचा बाक ओळखायला शिकतील, काही सफरचंदाचा गोल आकार, तर काही फळाचं देठ. अच्छा. हे मॉडेल सुरुवातीला अंदाजे फिल्टर्स वापरतं,
पण हजारो चित्र पाहून झाल्यावर ते स्वतःच्या चुकांमधून शिकतं आणि त्याचे फिल्टर्स अधिकाधिक अचूक बनवत जातं. आणि मग शेवटी हे शिकलेले फिल्टर्स नवीन चित्रातील फळ ओळखण्यासाठी वापरले जातात. म्हणजे CNN स्वतःच आवश्यक फिल्टर्स तयार करतं. पण मग मॉड्यूलमध्ये व्हिजन ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे VIT नावाचा एक नवीन प्रकारही सांगितलाय. हो, ही एक खूपच रंजक गोष्ट आहे. ट्रान्सफॉर्मर्स हे मॉडेल मुळात भाषा समजून घेण्यासाठी बनवलं गेलं होतं. भाषेसाठी. हो, ते शब्दांमधील संदर्भ ओळखण्यात खूप प्रभावी ठरलं. मग संशोधकांना कल्पना सुचली की आपण हेच तंत्रज्ञान चित्रांसाठी का वापरू नये? पण चित्रांमध्ये शब्द तर नसतात. मग ते कसं काम करतं? शब्दांऐवजी विजन ट्रान्सफॉर्मर चित्राचे छोटे छोटे तुकडे करतो, पॅचेस. तुकडे. हो, मग अटेन्शन नावाच्या एका तंत्राचा वापर करून तो या तुकड्यांमधील संबंध ओळखतो. जसं की टोपीसारखे दिसणारे तुकडे बहुतेकदा डोक्यासारख्या दिसणाऱ्या तुकड्यांजवळ सापडतात. म्हणजे ते संदर्भानुसार एक नकाशा तयार करतं. अगदी तसंच. अशा प्रकारे ती चित्रातील घटकांचा एक संदर्भानुसार नकाशा तयार करतं. आणि जेव्हा आपण भाषा आणि विजन या दोन्ही ट्रान्सफॉर्मर्सना एकत्र करतो तेव्हा तयार होतात मल्टी मॉडल मॉडेल्स. अगदी बरोबर. ही मॉडेल्स चित्र आणि त्यासोबत दिलेलं वर्णन या दोन्हींवर ट्रेन केली जातात. अच्छा. त्यामुळे ती चित्रांमधील व्हिज्युअल फीचर्स आणि भाषेतील शब्द यांच्यात संबंध जोडू शकतात. म्हणूनच ती एखादं नवीन चित्र पाहून त्याचं अचूक वर्णन करू शकतात. आता येतो सर्वात आश्चर्यकारक भागाकडे. ही मॉडेल्स आता केवळ मजकूर वाचून चित्र तयार करू शकतात. म्हणजे तुम्ही फक्त एक कुत्रा तोंडात काठी घेऊन चालला आहे असं लिहायचं आणि ते मॉडेल त्याचं चित्र तयार करतं. हे कसं शक्य आहे? या तंत्राला डिफ्युजन म्हणतात. मॉडेल एका रिकाम्या कॅनव्हासवर सुरुवात करतं ज्यावर फक्त गोंधळ असतो, नॉईज. नॉईज म्हणजे जुन्या टीव्हीवर दिसायचा तसा. हो, एक असाच. मग तुम्ही दिलेल्या मजकुराच्या आधारे ते हळूहळू हा गोंधळ कमी करत जातं आणि त्यातून एक चित्र आकार घेऊ लागतं. म्हणजे जणू एखादा शिल्पकार दगडाच्या मोठ्या खंडातून नको असलेला भाग काढून टाकतो. आणि शेवटी एक सुंदर मूर्ती तयार होते. अगदी तसंच. प्रत्येक टप्प्यावर मॉडेल स्वतःला तपासतं आणि चित्र मजकुराशी जुळत नाही तोपर्यंत त्यात सुधारणा करत राहतं. अविश्वसनीय. आणि हे तंत्रज्ञान व्हिडिओ बनवण्यासाठी वापरलं जातं का? हो, पण ते अधिक क्लिष्ट आहे. का? कारण तिथे मॉडेलला भौतिकशास्त्राचे नियम म्हणजे कुत्रा जमिनीवरच चालेल आणि वेळेनुसार घडणाऱ्या घटनांचा क्रम या गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतात. समजलं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित नाही. मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलमध्ये एक एक्सरसाइज दिली आहे जिथे कोणीही हे स्वतः करून पाहू शकतं. हो, त्यात एक चॅट प्लेग्राऊंडची लिंक आहे. तिथे तुम्ही स्वतःचे फोटोज अपलोड करून AI ला प्रश्न विचारू शकता. खरंच? हो, जसे की टोमॅटोचा फोटो अपलोड करून विचारू शकता की ह्याचा वापर करून मी कोणत्या रेसिपी बनवू शकेन. वा. म्हणजे आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात अनुभवता येईल. हे तर करून बघायलाच हवं. तर आज आपण कम्प्युटर विजनच्या जगात एक जबरदस्त सफर केली. आपण सुरुवात केली की कम्प्युटर चित्रांना आकड्यांच्या स्वरूपात कसं पाहतो. त्यानंतर आपण पाहिलं की CNN आणि व्हिजन ट्रान्सफॉर्मर्स सारखी मॉडेल्स वस्तू ओळखायला आणि चित्रांमधील संदर्भ समजायला कशी शिकतात. आणि शेवटी हे तंत्रज्ञान केवळ पाहण्यापासून तयार करण्यापर्यंत कसं पोहोचलं आहे हे आपण डिफ्युजन मॉडेलच्या उदाहरणातून पाहिलं. खरंच साध्या इमेज क्लासिफिकेशन पासून ते आजच्या मल्टी मॉडेल मॉडेल्सपर्यंतचा हा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. जी केवळ व्हिज्युअल इनपुटच समजत नाहीत तर व्हिज्युअल आउटपुटही तयार करतात. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण पाहिलं की AI टोपी आणि डोकं यांच्यातला संबंध ओळखू शकतं. हो, पण विचार करा, जेव्हा ही मॉडेल्स चित्रांमधील अधिक अमूर्त किंवा भावनिक संदर्भ ओळखायला लागतील तेव्हा काय होईल? जेव्हा AI केवळ चित्राचं वर्णनच नाही तर त्यामागची गोष्ट किंवा भावना ओळखू शकेल. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.